नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आज आपण इयत्ता दुसरी धडा 5वा मॅथ्स विषय कंपेअरिंग नंबर्स या धड्याबद्दल बोलणार आहोत आणि जाणून घेणार आहोत. आता इथे दिला आपल्याला 3, 6 याच्यामध्ये स्मॉलर नंबर कोणता तर 3 छोटा आहे. 2, 9 याच्यामध्ये स्मॉलर नंबर कोणता आहे तर 2. 4, 7 याच्यामध्ये स्मॉलर नंबर कोणता आहे 4. आपल्या नंबरला कम्पेअर करायचं एकमेकांना. रामा हॅज 9 बिट्स, गीता हॅज 13 बिट्स. तर 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13. 13 गीताकडे आहेत, रामाकडे 9 आहेत. तर कोणाचे जास्त आहेत तर 13 बिट्स जास्त आहेत. आता हे कसं ओळखलं आपण? कारण 13 कधी पण 9 पेक्षा जास्त आहेत. काय आहेत? 13 9 पेक्षा जास्त आहेत. नंबर 13 इज ग्रेटर दॅन 9 म्हणजे 13 नंबर 13 इज ग्रेटर दॅन 9. 13 नंबर 9 पेक्षा मोठा आहे आणि 9 नंबर इज लेस दॅन 13 म्हणजे 9 नंबर हा 13 पेक्षा छोटा आहे. हाऊ टू कम्पेअर डिजिट नंबर्स बाय लुकिंग टेन्स अँड युनिट प्लेस. आता टेन्स आणि युनिट प्लेस बघून आपण नंबर कसं कम्पेअर करायचं ते आपण शिकूया. आता इथं नंबर दिलाय 19 आणि इथे एक खाली आहे 25. याच्यामध्ये आपण कम्पेअर करायचं, हा युनिट आहे, हा 10 आहे. युनिट आहे 10 आहे. तर पहिला आपण 10 चे नंबर घेऊया. 10 मध्ये इथे 1 आहे, 2 आहे. याच्यामध्ये मोठा कोण आहे? 2 ना. मग 2 वाला म्हणजे 25 हा 19 पेक्षा कधी पण मोठा असेल. हे सिम्बॉल कसं द्यायचं मी तुम्हाला शिकवतो पुढे. आता पुढे बघूया काय सांगितलं इथे. 25 बेड्स आर मोर दॅन 19 बेड्स. 25 कळ्या ह्या 19 पेक्षा मोठ्या आहेत. 25 इज ग्रेटर दॅन 19. फ्रॉम दिस एक्झाम्पल व्हॉट इज युअर ऑब्झर्वेशन? यातून काय शिकलो आपण? इन 2 डिजिट नंबर, जेव्हा 2 डिजिट वाले नंबर असतात, विथ ग्रेटर टेन्स डिजिट इज ग्रेटर दॅन स्मॉलर 10. म्हणजे जर 25 आणि 19 याच्यामध्ये 10 च्या जागी जर 10 वाला नंबर मोठा असला, 10 वाला नंबर मोठा असला तर तेव्हा ग्रेटर असतो आणि जो छोटा असतो तो छोटा राहतो म्हणजे स्मॉलर राहतो. आता पुढचं एक्झाम्पल दिलंय. पण जर असं झालं की जर दोन्ही पण नंबर सेम आले तर, म्हणजे इथं दिलाय 15 आणि इथं दिलाय 18. आता इथं 10चा दोन्हीकडे 1 1 आहे. आपण पुढचा नंबर युनिटवाला नंबर कम्पेअर करायचा. कोणता करायचा? युनिटवाला. युनिटवाला नंबर आहे 5 आणि 8. मग 5 आणि 8 मध्ये नंबर मोठा कोणता आहे? 8. तर 18 नंबर 15 पेक्षा मोठा आहे. इट मीन्स दॅट 15 इज लेस दॅन 18. म्हणजे 15 नंबर 18 पेक्षा छोटा आहे. म्हणजे 15 18 पेक्षा छोटा आहे. कम्पेअर 27 अँड 32. आता याच्यामध्ये 27 आणि 32 नंबर विथ ग्रेटर टेन्स कोणता आहे? 32. म्हणून 32 ग्रेटर दॅन 27 और 27 लेस दॅन 32 असं होईल. आता याच्यामध्ये पुढे बघूया 74 58. याच्यामध्ये नंबर विथ ग्रेटर टेन्स कोणता आहे? 74 आणि नंतर 58 आहे. म्हणून 74 ग्रेटर दॅन 58. 58 लेस दॅन 74 असं लिहायचं आहे. राईट ॲप्रोप्रिएट नंबर इन टेबल म्हणजे आपण लिहिलेलं आहे. आता याच्यामध्ये बघा नंबर 63 आणि 61. याच्यामध्ये 63 66 सेम आहे, पण मोठा कोण आहे? 63. म्हणून 63 ग्रेटर दॅन 61. 61 लेस दॅन 63. आता ॲप्रोप्रिएट नंबर लिहायचा. राईट ॲप्रोप्रिएट नंबर इन टेबल बिलो. नंबर टेन्स युनिट्स नंबर विथ ग्रेटर युनिट डिजिट्स ॲज 10 डिजिट्स आर इक्वल आणि कम्पेअर युझिंग सिम्बॉल. तर याच्यामध्ये 4 2 इथे 4 5 असं झालं टेन्स युनिट्स. आता हे दोन सेम आहेत. याच्यामध्ये मोठा कोण आहे? 45. म्हणून लिहिताना कसं लिहू आपण? 45 इज ग्रेटर दॅन 42 आणि खालती लिहिताना लिहू 42 इज लेस दॅन 45. आता पुढचा क्वेश्चन घेऊया. आन्सर द फॉलोइंग. 32 इयर्स ओल्ड सुरेश इज 20 इयर्स ओल्ड. मग हु इज एल्डर? 32 आणि 24. 32 मोठा आहे. मग सगळ्यात मोठा कोण झाला? रमेश. सगळ्यात मोठा कोण आहे? याचा आन्सर आला रमेश इज एल्डर. सीमा इज 42 इयर्स ओल्ड. कामिनी इज 27 ओल्ड. हु इज यंगर? आता आपण अपराध घेतला 27 42. मग 27 छोटा आहे. मग यंगर म्हणजे छोटा. मग कोण आहे? कामिनीचा वय 16 कमी आहे म्हणून कामिनी इज यंगर. आता पुढचा क्वेश्चन बघूया. डिसाइड वेदर ट्रू ऑर फॉल्स, मार्क राईट ऑर रॉंग. द नंबर 48 इज ग्रेटर दॅन 35. नंबर 48 इथे सांगितलंय इज ग्रेटर दॅन 35. तर हे राईट आहे. 48 मोठा आहे 35 पेक्षा.
39 इज ग्रेटर दॅन 25 तर हे राईट आहे. 92 लेस दॅन 43 तर हे रॉंग आहे. 92 ग्रेटर दॅन 43 असं पाहिजे होतं. 82 इज लेस दॅन 29. 82 लेस दॅन 29 तर हे 82 लेस दॅन 29 हे रॉंग आहे. राईट झालं असतं. राईट करण्यासाठी 82 इज ग्रेटर दॅन 29. आता यूज 1 to 9 डिजिट कार्ड्स फॉर्म एनी 2 डिजिट नंबर डिसाइड ग्रेटर अँड स्मॉलर. नंबर घ्यायचे 1 ते 9 पर्यंत आणि 2 डिजिट वाले नंबर फॉर्म करून तुम्हाला सांगायचं छोटे का मोठे, तर तुम्ही घरात करू शकता. आता ग्रेटेस्ट अँड स्मॉलेस्ट नंबर्स याच्यामध्ये 22, 13, 34. आता टेन्स आणि युनिट्समध्ये केले 22चं, 13चं, 34चं. त्याच्यामध्ये सगळ्यात छोटा कोण आहे? स्मॉलेस्ट नंबर आहे. स्मॉलेस्ट 3 to 1 मध्ये स्मॉलेस्ट आहे 1, म्हणून 13 सगळ्यात छोटा झाला, सगळ्यात मोठा 3 आहे, म्हणजे 34 सगळ्यात मोठा झाला. असंच कम्पेअर करायचं आपल्याला. पुढचा पाहूया. 25, 23, 13. 25, 23, 13. त्याच्यामध्ये सगळ्यात छोटा कोण आहे? 13. आता इथं 2 to सेम आहे, पण जो युनिट प्लेसला मोठा कोण आहे 5 आणि 3 मध्ये, तर 5 मोठा आहे. मग इथं ग्रेटेस्ट नंबर कोणता झाला? 25 झाला. हे रॉंग झाले प्रिंटिंग यांची. 26, 14, 15. आता ग्रेटेस्ट नंबर याच्यामध्ये ग्रेटेस्ट नंबर 2 आहे, तर ग्रेटेस्ट नंबर झाला 26 आणि स्मॉलेस्ट नंबर झाला इथं आहे 14 आणि इथं 15 आहे. तर 14 आणि 15 मध्ये 5 मोठा आहे, राहिला मधला म्हणजे तो सगळ्यात छोटा झाला, मग इथं 14 आला पाहिजे. इथं रॉंग झाले ऑफिस पुस्तकामध्ये. आता राईट ग्रेटेस्ट नंबर आणि स्मॉलेस्ट नंबर फॉर्म नंबर. आता हे नंबर दिले त्याच्यामध्ये ग्रेटेस्ट नंबर सगळ्यात मोठा सगळ्यात छोटा लिहायचा आहे. आता इथे 1, 3, 2 तर 3 वाला सगळ्यात मोठा असेल म्हणजे 30 सगळ्यात मोठा झाला. 1 आणि 2 याच्यामध्ये 1 छोटा आहे म्हणजे सगळ्यात छोटा 10 झाला, मग 20 यांच्यामध्ये. इथे आलंय 41, 17, 25 म्हणजे याच्यात सगळ्यात मोठा आहे 41 आणि त्याच्यात छोटा आहे 1 आणि 7. 2 मध्ये छोटा कोण आहे? 1, म्हणून 17 इथे आला. आणि आता पुढे पाहूया. 23, 16, 19 तर इथे आला 2 मोठा आहे याच्यामध्ये 10 प्लेसचा, म्हणून 23 मोठा. आणि आता 1, 6, 1, 9. 1, 1 सेम आले, 1, 1 सेम आले. आता 6 आणि 9 मध्ये मोठा कोण आहे? 9, म्हणून सगळ्यात छोटावाला आला इथे 16. 55, 67, 56 तर 67 सगळ्यात मोठा आहे. आणि तर 55 आणि 56 तर 56 मोठा आहे 55 पेक्षा, मग त्याच्यामध्ये छोटा नंबर आला 55, तो आपण इथे लिहिलेला आहे. अशा प्रकारे हा आपला सॉल्व्ह झालेला आहे. त्याच्यामध्ये काय करायचं, एकच गोष्ट लक्षात ठेवा, सगळ्यात मोठा नंबर तो लिहायचा, सगळ्यात मोठा आपल्याला समजेल. पण जेव्हा दोन सेम सेम येते, आता 16 आणि 19 आला, तर मग आपण 6 आणि 9 ला कम्पेअर केलं आणि त्याच्यामध्ये सगळ्यात छोटा आहे तो इथं लिहिला. तेच करायचं आपल्याला सगळीकडे. फॉर्म 2 डिजिट नंबर्स युजिंग गिवन डिजिट. इथे 36, 63. 36 इथे 33, 66 आणि इथे 36, 63, 33, 66. तर हे नंबर फॉर्म केले आहेत मुलांनी. तर याच्यामध्ये 3, 6, 3, 6 हे नंबर आलेले आहेत. तर याच्यामध्ये छोटा मोठा ते करायचं आपल्याला. तर ते कसे करतात आपण, की ज्याचा 10 प्लेस मोठा आहे तो ग्रेटेस्ट असेल, ज्याचा 10 प्लेस सगळ्यात छोटा आहे तो छोटा असेल. जर 2 नंबर सेम असले तर मग आपण युनिट प्लेसला काय असेल ते आपण कम्पेअर करतो. आता पुन्हा पाहूया. यूज गिवन डिजिट्स फॉर्म 2 डिजिट नंबर्स, राईट ग्रेटेस्ट अँड स्मॉलेस्ट. आता इथे 42 इथे आलेला आहे 42, 24, 22, 44. त्याच्यामध्ये ग्रेटेस्ट आला 44 आणि स्मॉलेस्ट आला 22. आता इथे 3, 1 दिलाय, मग पहिला आला 31, 31, 13. नंतर आला 33 आणि 11. याच्यामध्ये सगळ्यात मोठा कोण आहे? इथे 3 आणि 3 सेम सेम आले युनिट प्लेस 10 प्लेसला. त्याच्यात युनिट प्लेसला कोण मोठा आहे? 33. मग इथे लिहिला 33. आणि सगळ्यात छोटा आला 1, 3 आणि 1, 1. तर त्याच्यामध्ये छोटा कोण आहे? 11 छोटा आहे. इथे आला 49, 94, 44, 99 असा नंबर फॉर्म करायचा. मग सगळ्यात मोठा आला 99 आणि इकडे आला सगळ्यात छोटा आला 44. आता इथे आला 72, 27, 77, 22. याच्यामध्ये सगळ्यात मोठा आला 77 आणि सगळ्यात छोटा आला
22. इथे परत पुन्हा बघूया 38, 83, 33, 88. मग याच्यामध्ये सगळ्यात मोठा आला 88 आणि सगळ्यात छोटा आला 3333. मग 38 आणि 33 याच्यामध्ये 33 छोटा आहे, 33 छोटा आहे. 62, 26, 66, 22. याच्यामध्ये सगळ्यात मोठा कोण झाला 66 आणि सगळ्यात छोटा कोण झाला 22. इतकं इझी आहे. नंतर झालं इथे 50, 05. पण 05 2 डिजिट नंबर आहे का? नाही, मग तो आपण नाही लिहायचा. इथे राहिला फक्त 50. दुसरा नंबर फॉर्म होत नाही. मग याच्यामध्ये ग्रेटेस्ट नंबर पण 50 आहे, स्मॉलेस्ट नंबर पण 50 आहे, दुसरा कोणताच नाही आहे. इथे आला 51, 15, 55, 11. याच्यामध्ये मोठा आला 55 आणि छोटा आला 11. आता इथे बघा, इथे काय झालंय, एकच नंबर फॉर्म होत आहे. 05 म्हणजे 5 होईल ना आपला. 4 नंबर फॉर्मच होत नाही, म्हणजे राहिले तेच नंबर इथे लिहिले आपण, म्हणून 50-50 लिहिलेला आहे. तर अशा प्रकारे कंपेअरिंग नंबर झालेला आहे. आता आपल्याला दिला 36, 47. मग याच्यामध्ये मोठा कोण आहे तर 47. 13, 17. आता 1 सेम झाला, मग आपण कम्पेअर काय करायचा 3 आणि 7. 10 प्लेस सेम झाला, मग आपण 3 आणि 7 कम्पेअर करतो. 3 आणि 7 मध्ये मोठा कोण आहे 7, हा सिम्बॉल आला इथे 17. नंतर आता पुढे बघूया 81, 80. 1, 88 सेम झालं ना इथे, राहिला काय 1 आणि 0. मग याच्यामध्ये मोठा कोण आहे 1, म्हणून इथे सिम्बॉल आला 81. असं कम्पेअर करायचं आहे. आता आपण पुढचं बघूया 33, 32, 34 असं दिलेलं आहे आपल्याला. आता 10 प्लेसचं तिन्ही पण सेम आहेत. मग आपण पहिला सगळ्यात मोठा कोण आहे याच्यामध्ये युनिट प्लेसला कम्पेअर करायचं. युनिट प्लेस 4 मोठा आहे सगळ्यांमध्ये. पहिला येईल ग्रेटेस्ट नंबर येईल 34 आणि स्मॉलेस्ट नंबर येईल 32. असं कम्पेअर करून आपल्याला हे सॉल्व करायचं आहे. तर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त मुलांपर्यंत आपले व्हिडिओ पोहोचवा. धन्यवाद. अशा प्रकारे आपला धडा संपून झालेला आहे.